नमस्कार शेतकरी बंधूंनो, ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडळी, भुईमूग पीक हे शेंगा तयार होण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे पिकाच्या गरजेनुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. मूग पिकामध्ये पूर्व मशागत आणि पेरणी करण्यासाठीची कामं जी आहेत ती करावी. त्यासाठी खोल आणि आडवी नांगरट करून ढेकळं फोडून माती भुसभुशीत करावी. फळी मारून जमीन सपाट करावी. योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून 2 वाफ्यांमध्ये पाण्याचे पाट ठेवावेत. पेरणीसाठी 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर अंतर ठेवावं. प्रतिगुंठा 150 ते 200 ग्रॅम बियाणं यासाठी वापरावं. बियाण्याला पहिल्यांदा कॅप्टन 2 ग्रॅम प्रति किलो बियाणं किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं याची प्रक्रिया करावी. आणि शेवटी पेरणीपूर्वी रायझोबियम जीवाणू संवर्धक 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला चोळावं. पेरणीपूर्वी प्रतिगुंठा 540 ग्रॅम युरिया आणि 3.1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट खताची मात्रा द्यावी. पिकाची उगवण झाल्यानंतर 10 दिवसांनी नांगे भरावेत आणि आवश्यकतेनुसार पिकाची विरळणी करून घ्यावी. साधारणपणे 15 ते 18 दिवसांनी कोळपणी करावी. सध्या चवळी पीक हे फुलोरा ते शेंगा धरण्याच्या अवस्थेत असल्याने पिकाच्या गरजेनुसार हलकं पाणी द्यावं. पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट होते. चवळी पिकातील शेंगा काढणीला तयार झाल्यास परिपक्व शेंगा तडकणं टाळण्यासाठी शक्यतो सकाळच्या वेळेत शेंगांची काढणी करावी. काढणीनंतर शेंगा 4 ते 5 दिवस उन्हात वाळवून त्यानंतर मळणी करावी. मंडळी, 5 वर्षावरील प्रत्येक नारळाच्या माडाला 5 किलो निंबोळी पेंड, 750 ग्रॅम युरिया आणि 667 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या खताची तिसरी मात्रा बांगडी पद्धतीनं द्यावी. 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या माडांसाठी ही मात्रा पहिल्या वर्षी 1 पंचमांश, दुसऱ्या वर्षी 2 पंचमांश, तिसऱ्या वर्षी 3 पंचमांश आणि चौथ्या वर्षी 4 पंचमांश या प्रमाणात द्यावी. तसंच झिंक, बोरोन, मॉलिब्डेनम आणि कॉपरयुक्त अतिसूक्ष्म अन्नद्रव्य 200 ग्रॅम प्रतिमाड वर्षातून एकदा, शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या खत मात्रेसोबत द्यावीत. खतं दिल्यानंतर लगेच माडांना पाणी द्यावं. नवीन लागवड केल्यानंतर पहिली 3 ते 4 वर्ष माडांना दर 3 ते 4 दिवसांनी पाणी द्यावं. पूर्ण वाढलेल्या एका नारळाच्या झाडाला ठिबक सिंचनाद्वारे प्रतिदिन 40 लिटर पाणी माडाच्या खोडापासून 1.25 मीटर अंतरावर गोलाकार लॅटरल पाईप टाकून ड्रिपरच्या साह्याने द्यावं. वांगी, मिरची, टोमॅटो या पिकांना त्यांच्या गरजेनुसार 4 ते 5 दिवसांच्या अंतरानं पाणी द्यावं. वांगी पिकाची काढणी त्यांचा रंग सतेज, चमकदार आणि फळं कोवळी असताना करावी. मिरचीची काढणी हिरव्या मिरच्यांसाठी 2 ते 2.5 महिन्यांनी, तर सुक्या लाल मिरच्यांसाठी मिरची पूर्ण पक्व झाल्यावर करावी. हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.